नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. राज्य शासन सेवेतील वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय. चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आता 2 वर्षातून एकदा तर वय वर्षे 51 व त्यापुढील वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आता वर्षातून एक वेळा वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर वैद्यकीय तपासणीकरिता आता शासनाकडून कमाल 5,000 रुपये इतक्या रकमेच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास शासनाकडून सदर नमूद शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे. सदर प्रतिपूर्ती रक्कम ही कर्मचाऱ्यांनी प्रथम स्वतः अदा करावी व त्याची प्रतिपूर्ती रुपये 5,000 इतक्या रकमेच्या मर्यादेत वेतनासोबत कार्यालयातून अदा करण्यात येणार आहे. सदर प्रतिपूर्तीचा लाभ घेतल्यानंतर आयकर परिगणना करण्याकरिता मात्र याचा लाभ देय होणार नाही. 40 वर्षे व त्यावरील वयोमर्यादा असलेल्या सर्व वेतनश्रेणी व गटातील कार्यरत शासकीय सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता आता वैद्यकीय चाचण्यांचा तपशील नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार करण्यात येणार आहे. सदर चाचण्या कर्मचाऱ्याने शासकीय निमशासकीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्यास नाममात्र अथवा निःशुल्क असल्याने त्याची प्रतिपूर्तीची रक्कम 5,000 इतक्या रकमेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर प्रतिपूर्तीची मागणी करताना वैद्यकीय चाचण्या केल्याचे संबंधित संस्थेचे मूळ देयक कार्यालयात सादर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच वैद्यकीय चाचणीचा दिवस हा रजेचा दिवस न धरता कर्तव्य काळ म्हणून समजण्यात येणार आहे. तसेच तपासण्यासाठीची पूर्वतयारी आवश्यक खरीदारी सुद्धा रुग्णालयाच्या सल्ल्यानेच कर्मचारी यांनी स्वतः घेण्याचे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आलेले आहे. वैद्यकीय चाचण्यावरील खर्च संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या आस्थापनेवरील वेतन आणि भत्ते खर्चाअंतर्गत लेखा शीर्षकाखाली खर्ची करण्याचे निर्देशही देण्यात आले असून आता त्या वर्षासाठीच्या मंजूर अनुदानातून सदर खर्च भागविण्याचे निर्देशही या शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.